श्री राम श्री राम श्री राम। स्वये श्री राम प्रभु ऐकती, स्वये श्री राम प्रभु ऐकती, कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती। स्वये श्री राम प्रभु ऐकती, स्वये श्री राम प्रभु ऐकती, कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती। पुत्र सांगती चरित पित्याचे, पुत्र सांगती चरित पित्याचे, ज्योतीने तेजाची आरती, ज्योतीने तेजाची आरती, कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती। सोडूनी आसन उठले राघव, उठूनी कवळीती अपुले शैशव, पुत्र भेटीचा घडे महोत्सव, पुत्र भेटीचा घडे महोत्सव, परितो उभयानच माहिती, परितो उभयानच माहिती, कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती। स्वये श्री राम प्रभु ऐकती, स्वये श्री राम प्रभु ऐकती, कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती। नमस्कार, सेन्सिबल मीडिया प्रोडक्शन निर्मित फील मराठी या कार्यक्रमात मी सौरभ नाईक आणि मी अमृता बने तुम्हा सगळ्यांचं मराठमोळं स्वागत करतो। आज मराठी भाषा दिन, कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आणि त्याच निमित्तानं आपण भाषेचा उत्सव साजरा करतोय। खरंय, आणि हे वर्ष पण खूप खास आहे, कारण हे वर्ष म्हणजे पु ल, गदिमा आणि बाबूजी या तिघांचं जन्मशताब्दी वर्ष, आणि त्याच निमित्तानं आपण हा कार्यक्रम सादर करतोय। आणि खरं तर ही तीन मोठी व्यक्तिमत्व म्हणजे महाराष्ट्राची सांस्कृतिक तीर्थक्षेत्र जण। खरंय, तू म्हणालास तसं सौरभ की दैवत्व बहाल झाल्याशिवाय गीतरामायणासारखी कलाकृती ही आकारच घेऊ शकत नाही। आणि त्यातही गीतरामायणाची सुरुवात ही पुणे आकाशवाणीवरून 1 एप्रिल 1955 ला झाली। खरंय, म्हणजे आता 1955 ते आता वर्ष सुरू आहे 2019, म्हणजे एवढी वर्ष आकाशवाणी, मग ग्रामोफोन, मग त्याच्यानंतर सीडी, कॅसेट्स, मग टीव्ही,
मोबाईल ऍप्स इथपर्यंतचा हा सगळा एकूणच गीतरामायणाचा प्रवास आहे. एवढी वर्ष नाही टिकत काही गोष्टी. अगदी खरं. आणि अभावानेच म्हणजे जगाच्या पाठीवर अशी कलाकृती जन्माला येऊ शकते. आणि तितकीच जर टवटवीत राहिली असेल तर ती पुलंची कलाकृती. म्हणजे पुलंनी फक्त महाराष्ट्रालाच नाही तर जगाला खळखळून हसवलेलं आहे. म्हणजे पुलंनी खऱ्या अर्थानं जगायला शिकवलं आणि जे स्वतः रसरसून जगायला शिकले ते म्हणजे पुलं. अगदी खरं. पण सौरभ, जेव्हा पुलं खाद्य संस्कृतीबद्दल सांगतात तेव्हाची मजा काही वेगळीच असते. तर ऐकूया. माझे खाद्य जीवन थोडे कडू, थोडे गोड, पण बरेचसे तिखट. माणसाचा सारा इतिहास म्हणजे त्याच्या खाण्याचा इतिहास आहे. चराचर सृष्टी ह्याचा अर्थच मुळी कशावर तरी चरणारी सृष्टी असा आहे. आदी मानव मिळेल त्यावर चरला, पुढे तो सुधारला आणि स्वतः चरता चरता दुसऱ्याला चारू लागला. त्यानंतर तो फारच सुधारला तेव्हा दुसऱ्याचं चोरून स्वतः चरू लागला. मानवाची सारी वाटचाल स्वतःच्या हाताने चरणे, चारणे, चिरणे आणि चोरणे ह्या चकारी बाराखडीतनं होत होत चमच्च पर्यंत आली. हे वाक्य वस्तुतः माझंच आहे, केवळ त्याचा गंभीर विचार व्हावा म्हणून अवतरणं टाकले. कारण नावामागे कैलासवासी लागल्याशिवाय चांगल्या वाक्यांना देखील सुभाषितांचं मूल येत नाही. एका जुनाट घरातलं स्वयंपाकघर आहे, काळोख. कोनाड्यात रॉकेलची चिमणी भणभणते. एकेकाळी लाल असलेल्या पाटासमोर पत्रावळ मांडलेली आहे. चुलीवरच्या भाताला भांड्यातल्या भांड्यात गुदगुल्या होत्या. पोटात भूक आहे, डोळ्यात नीज आहे. दारातनं वाकून वडील आत येतात. ते काहीतरी गुणगुणताय. पलीकडे झोळण्याच्या पाळण्यात धाकटा भाऊ ट्या ट्या करून रडणं आणि बोलणं ह्यांच्या सीमारेषेवरचा आवाज काढतोय. इतक्यात निखाऱ्यावर टाकलेल्या पापडाचा वास येतो. झोप उडाल्यागत होते. पोटाची मागणी वाढते. झालं म्हणून आई तो चिमटीत धरून फू फू करते. वडील शेजारच्या पाटावर बसतात. इतक्यात कढईच्या पोटात चर्र होतं. पळीतनं अंबाडीच्या भाजीच्या पोटात शिरलेली लसूण साऱ्या घराचा ताबा घेते. झोप पळते. पोटात रणकंदन सुरू होतं. चुलीच्या एका बाजूला भिंतीला पाठ लावून उभ्या असलेल्या भाकरी चतकोरा चतकोरानं पानात पडतात. आज काय शिकवलं रे मास्तरांनी, ओट्यावर नित्यनेमाने येऊन बसणारे शेजारचे दादा अगदी कणखर आवाजात विचारतात. गरम भाकरीच्या तुकड्यात दडलेला अंबाडीच्या भाजीचा खमंग वास घशात अडकतो. माझ्या खाद्य जीवनातल्या कडूगोड स्मृतींची आठवण करीत बसलो की हे दृश्य मला सदैव प्रथम दिसतं. खाण्याच्या कितीतरी आठवणी आज जिभेवर आहे. भुकेचं खाणं हे खाणंच नव्हे. तिथे खाण्याला कलेचा दर्जा वगैरे येत नाही. कलेला गरज मानवत नाही. फुफ्फुसांना व्यायाम म्हणून कोणी गाईल तर तो गवय्या नव्हे, आणि आरोग्याला चांगलं म्हणून खाईल तो खवय्या नव्हे. मथुरा भुवनातली जिलबी आणि गाठ्या ह्या दुर्दैवानं पैलवानी आरोग्यात जमा झाल्या. लग्नातल्या जिलब्यांना तर अर्थच नाही. फार काय लग्नातलं जेवण हे जेवणच नव्हे. तिथे ते भुकेचेही खाणं नव्हे आणि शोकाचे तर नव्हेच नव्हे. ज्या पुण्याची लग्न या उद्योगधंद्याबद्दल उगीचच ख्याती आहे, तिथल्या पंक्तीतल्या जेवणा इतकी तर जेवण ह्या संस्कृतीची इतर कोणीही अवहेलना केलेली नसेल. एकतर पत्रावळ हा प्रकार गळ्यात काड्या अडकवणारा, त्यातून महत्वाच्या जागी उसवणं हे पत्रावळीनं तुमानीकडनं शिकून घेतलेलं असावं. चुकून एखादी भाजी आवडलीच तर ती जिथे वाढली जाते तिथेच नेमकी पत्रावळ आवाजते. असल्या त्या पत्रावळीत मिठात ओघळलेलं लोणचं, कोशिंबीर या नावाखाली एकूणच केलेला टोमॅटो आणि शेंगदाण्याचा सत्यानाश, त्यात घुसणारे जळकट खोबऱ्याचे तुकडे टाकलेलं पंचामृत, त्याच्या बाजूला मठ्ठ्याच्या द्रोणाला टेकण ह्याहून अन्य कार्य न साधणारा तो वांग्याची भाजी नामक चिखल, आणि या सर्व पदार्थांना पानशेतच्या लोंढ्यासारखा वाहून नेणारा अळवाच्या फतफत्याचा लोंढा, गारगोट्या भाताची उदबत्त्या लावायच्या सोंगटी एवढी मूद, तिच्यावर डाळीपासून फटकून निघालेलं वरण आणि त्या मुदीची गोळी पोटात जाईपर्यंत तिथे येऊन कोसळणारा मसाले भात नावाचा भयान ढीक. एवढ्यानं संपलं नाही म्हणून नुसतंच तळून काढलेलं भज्याचं पीठ आणि मग जिलबीचं जेवण या मथळाला शोभणारा मजकूर नसला तरी ठसठशीत मथळा हवा म्हणून पडणारी ती अंगठ्या एवढ्या जाड वळणाची जिलबी. एवढ्यानं संपत नाही, मग मठ्ठा मठ्ठा असा आरडाओरडा होतो आणि त्या लवंड्या किंवा बिनलवंड्या द्रोणात कोथिंबिरीच्या देठासकट पाचोळा घातलेलं आंबूस पाणी ओतलं जातं. कोंड्याचा मांडा करून खावं हे खरं, पण उगीचच उंदराला ऐरावत म्हणून कसं चालेल? ज्याला ताक म्हणणं सुद्धा गळ्याशी येतं त्याला मठ्ठा कसं म्हणावं? आणि असल्या भोजनाला अमका बेत होता, तमका बेत होता म्हणून वाखाणायचं. प्राणाखेरीज इतर कशाशीही न बेतणारा हा बेत पेशवाई थाट वगैरे शब्दांनी गौरवला जातो. सौरभ, पुलं स्वतः वल्ली होते असं म्हणावं लागेल,
कारण त्यांच्या कलाकृतींनी याच वल्लीपणातून जन्म घेतलेला आहे. अगदी खऱ्या अमृता. आणि ह्याच निमित्तानं मला एक खास किस्सा आपल्या प्रेक्षकांना सांगायला आवडेल. तो म्हणजे पुलं एकदा गदिमांना असं म्हणाले होते की मराठी काव्यामध्ये ळ या अक्षराचा वापर फारसा आढळत नाही, केला जात नाही, कारण तो करणं अत्यंत कठीण आहे. आणि मग गदिमांनी ते एक चॅलेंज म्हणून घेतलं आणि त्यांनी मग नंतर एका काव्याची निर्मिती केली. ते म्हणजे घन निळा लढीवाळा झुलवू नको हिंदोळा. क्या बात आहे. अगदी खरंय. काव्यामध्ये ळ हे अक्षर येणं हे तसं कठीण आहे, पण गदिमांनी ते करून दाखवलं. तर ऐकूया गदिमांनी लिहिलेलं आणि बाबूजींनी स्वरबद्ध केलेलं उमज पडेल तर या चित्रपटातलं गाणं. सौरभ, आपण सगळेच जगतो, पण खरं जगणं काय असतं? माझ्या मते जिथे मरणाची भीती संपते तिथून खरं जगणं सुरू होतं. खरंय.
म्हणजे मरणाची भीती तेव्हाच संपते जेव्हा आयुष्याकडून कोणतीच अपेक्षा नसते, मोह नसतो, आस नसते, फक्त कर्म करत राहायचं, फळाची अपेक्षा करायची नाही. अगं पण हे फक्त संतांनाच जमतं. चुकतोयस तू, हे गदिमांना देखील जमलेलं आहे. ऐकूया पुढच्या कवितेतून संताची सुगी. संसारी मी केला तुळशीचा मळा, करडा सावळा पांडुरंग, कृपा वापीवरी चालविते मोठ, खळाळती पाट वैराग्याचे. बैल होऊन या वेद राबताती, निंदणी करीती श्रुती स्मृती, डौलात डोलती सावळ्या मंजिरी, फळाची अंतरी आस नाही. बारमाही येथे चालला सुकाळ, येओ कळी काळ आदरीन, जन्म मरणाची मज नाही भीती, जन्म मरणाची मज नाही भीती, जिंको माझी शेती मोक्षालाही. अमृता, असं म्हणतात की प्रत्येक गाणं स्वतःच एक नशीब घेऊन येतं. बरोबर. म्हणजे बघ ना, सखी मंद झाल्या तारका हे गाणं आधी पंडित भीमसेन जोशी गाणार होते. त्यांनी त्या गाण्याच्या रिहर्सल्स पण केलेल्या, पण आयत्या वेळेला त्यांना कुठेतरी जावं लागलं आणि मग ते गाणं बाबूजींच्या आवाजात रेकॉर्ड झालं. या गाण्याची आणखीन एक गंमत आहे. वरवर पाहिलं तर हे गाणं प्रेयसीसाठी लिहिलंय की काय असं वाटतं, पण या गाण्याचे गीतकार सुधीर मोघे, त्यांना एका रात्री झोप लागत नव्हती आणि त्या रात्री त्यांना हे शब्द सुचलेले आहेत. अच्छा, म्हणजे म्हणून त्या गाण्यात हे शब्द आहेत की मधुरात्र मंथर देखणी. वा, क्या बात है. म्हणजे हे गाणं आपण आपल्या प्रेक्षकांना ऐकवलंच पाहिजे. तर ऐकूया राम फाटक यांनी संगीतबद्ध केलेलं आणि बाबूजींचा स्वरसाथ चढलेलं गाणं सखी मंद झाल्या तारका. सखी मंद झाल्या तारका, सखी मंद झाल्या तारका, आता तरी येशील का, येशील का. सखी मंद झाल्या तारका, सखी मंद झाल्या तारका. मधुरात्र मंथर देखणी, आली तशी गेली सुनी. मधुरात्र मंथर देखणी, आली तशी गेली सुनी. हा प्रहर अंतिम राहिला, हा प्रहर अंतिम राहिला. त्या अर्थ तू देशील का, देशील का. सखी मंद झाल्या तारका, सखी मंद झाल्या तारका. बोलावल्या वाचूनही, बोलावल्या वाचूनही, मृत्यू जरी आला इथे, मृत्यू जरी आला इथे. थांबेल तोही पळभरी, थांबेल तोही पळभरी. पण सांग तू येशील का, येशील का.
सखी मंद झाल्या तारका, सखी मंद झाल्या तारका, आता तरी येशील का, येशील का, सखी मंद झाल्या तारका, सखी मंद झाल्या तारका. अमृता, गदिमांची काव्य प्रतिभा इतकी अफाट आहे की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण एकदा असं म्हणाले की मी जर राजा असतो तर कविवर यांना सोन्याचं कड चढवलं असतं. आणि हेच त्यांचे गौरवोद्गार सांगून जातात की गदिमा हे कोणत्याच परिस्थितीशी कधीच मर्यादित नव्हते. म्हणजे बघ, श्रावण बाळ हे पात्र बघायला गेलं तर खरं तर पौराणिक आहे, पण आजच्या काळात जर श्रावण बाळ असतात तर त्याच्या आई वडिलांनी काय सांगितलं असतं यावर पण त्यांनी लिहिलंय. अगदी खरं. म्हणजे तू ज्या कवितेबद्दल बोलतेस ती कविता आजच्या काळात अगदी चपखल बसते. तर अशीच आजच्या काळाशी सुसंगत असणारी आंधळ्याचा आशीर्वाद. श्रावण बाळ कावड खाली ठेव, आम्हाला नको तीर्थयात्रा नको देव, सूर्य आणायला जाणार आहेत ना तुझ्या वयाची मुलं, त्यांच्या जथ्यात जा. अरे आम्ही सूर्य कधी पाहिलाच नाही, त्यांची फक्त सुक्त पाठ केली. तू जा, आमची यात्रा इथेच संपू दे. अर्धा पोट्याकडनं अन्न नको आम्हाला, तृषार्धाकडचं पाणीही नको. अवघेच सांधलेले तर मरताना आमच्या मुखी गंगा कशाला. नको आणूस पाणी आमच्या तहानेसाठी, सत्ताधाऱ्याच्या बाणाचा बळी होऊ नकोस. त्यापेक्षा त्याच्याशीच शरसंधान कर. रामायण पुन्हा घडणार नाही याविषयी शंका नाही आम्हाला. तू आपला जा. ही बघ आरोळी उठते, दिसत नसलं तरी ऐकू येतं आम्हाला. तू जा, आमची कावड इथंच ठेव. अमृता, पु ल म्हणजे महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व. निश्चित त्यांनी खवय्यांना जसं हसवलंय तसंच अबालवृद्धांना हसवलंय. म्हणजे अगदी शाळेत जाणाऱ्या मुलांपासून ते अगदी म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळ्यांना अगदी खळखळून हसवलं. पण मला सांग, पु ल जेव्हा शाळेत गेले असतील तेव्हा तिकडच्या पण त्यांच्या काही आठवणी असतील, त्याबद्दल त्यांनी काही लिहिलंय का? अरे लिहिलंच आहे, ऐकूया. बिगरी ते मॅट्रिक, एक भारी बिकट वाट. शालेय जीवनात गणित, भाषा, इतिहास, भूगोल, ड्रॉइंग आणि व्यायाम हे षड्रिपू. त्यातला गणित हा बलाढ्य, पण मला सगळेच सारखे होते. मी ह्यापैकी एकाही विषयात गचकलो नाही, पण कुणाशी मैत्री देखील केली नाही. एखाद्या दुबळ्या राष्ट्राने सर्वोशी मित्रभाव ठेवून असावं तसा राहिलो. पण ह्या साऱ्या विषयांची माझ्या बालपणाला वाळवी लागली होती. रात्रंदिवस ती माझं बाल्य पोखरत होती. मी पाढे धडधड म्हणत असे, पण घाबरून. त्यातल्या 13, 17, 19, 23 आणि 29 यांच्या पाढ्यांना मी आजही भितो. त्या संकटातून सुटत सुटत 20च्या किंवा 30च्या पाढ्यावर आलो की आपल्या पोटात एक चिमुकलं भांड आहे आणि त्यात जीव नावाची वस्तू पडल्यावर गार वाटतं याचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे. मॅट्रिक नावाच्या जीवावरच्या दुखण्यातून उठल्यानंतर पुन्हा माझा कधीही या 13, 17, 19, 29 संबंध आला नाही. पाऊणकी, सवायकी, अक्करकी, औटकी ह्यातली प्रत्येक गतजन्मीची चेटकीण आहे यावर माझा नितांत विश्वास आहे. चेटक्या लहान पोरांना पळवतात म्हणे, या चेटक्यांनी माझं बाल्य पळवलं. दामले मास्तरांना बाल्य आलंच नसावं. माझ्या वर्गातल्या अच्छा वांगडकरांनं एकदा मला हळूच सांगितलं होतं की ते खरे हरणटोळ आहेत, पण दिवसा मास्तरचं रूप घेतात. सगळी पोरं त्यांना हळूच हरणटोळ असाच उल्लेख करेत. हरणटोळ नावाचा हिरवाचार साप म्हणे माणसाच्या टाळूचा चावा घेतो. दामले मास्तरांनी आमच्या चिमुकल्या डोक्यांची तीच दुर्दशा चालवली होती. पाढे, हिशेब आणि गणित ही त्यांची आवडती हत्यार. आम्हाला डोक्याबरोबर डोळे बिघडवणाऱ्या बारीक टायपात छापलेले गोखल्यांचे अंकगणित असे. इतके कुरूप पुस्तक त्यानंतर माझ्या पाहण्यात नाही. गणितवाले गोखले तेच गोपाळकृष्ण गोखले हे कळल्यावर पुढल्या सर्व पिढ्या त्यांना सोडून गांधींच्या मागे का गेल्या हे गणित मला अचानक सुटलं. अलीकडेच मी एक गणिताचं पुस्तक पाहिलं. ते गणिताचं आहे यावर माझा विश्वासच बसेना. गणिताच्या पुस्तकात चित्रे. माझ्या नासलेल्या बालपणी ड्रॉइंगच्या पुस्तकात देखील ज्या रेघोट्या असत त्यांना चित्र म्हणणं म्हणजे जीवावर ये. भूगोलाच्या पुस्तकात एकच चित्र राजाबाई टॉवर आणि वसईचा पूल असा निरनिराळा मजकूर छापले होते. राजाबाई टॉवरचे चित्र आडवे छापून त्याच्याच खाली वसईचा पूल असे लिहिले होते हे मला फार उशिरा कळलं.
या गणिताच्या पुस्तकात चित्रे पाहून मला ते गोखल्यांचं अंकगणित आठवलं आणि भडबडून आलं. गोखल्यांच्या गणितातला बाळे लीलावती तुझ्यासाठी मी कर्णभूषणे आणली यासारख्या वात्सल्यपूर्ण मजकूर वगळला तर बाकीचे सारे पुस्तक हे फुटकं आणि गळकं हौद, पाली, अ, ब आणि क नामक मजूर असल्या दुर्गंधीनेच भरलेले असायचे. हे चित्रमय गणित पाहून मला तर धक्काच बसला. तेव्हापासून सिनेमा नटींच्या अंगोपांगाचं दर्शन घडवणारी चित्र घातलेली पंचांग देखील पाहायची मी तयारी ठेवलेली आहे. या मानानं आमच्या पिढीनं खूपच सोसलं. पुढलं गणित वाचताना मला हुंदका आला. एकतर बाळ ह्या शब्दाप्रमाणे वाढदिवस हाही शब्द आमच्याकालीन मराठीत नव्हता. नवीन वर्ष लागण्याची घोषणा घोडा 9 वर्षांचा झाला तरी लोळतोय बघा कसा गाढवासारखा अशा शब्दात होई. गाढवाचं लात मारण्याचे हक्क घोषणा करणाऱ्याच्या स्वाधीन असत. जिथे वाढदिवसच नाही तिथे चॉकलेट कुठलं. आम्ही क्वचित खाल्ल्या त्या चाक्या आणि जेम्स नावाच्या साहेबानं खास हिंदी पोरांच्या पोटात चिकटा धरावा या उद्देशानं काढलेली बटण बिस्कुट. ही बटण बिस्कुट देखील उभ्या चिमटीनं 2 भाग करून पुरवून खावी लागत. असली वाढदिवसाची प्रेमळ गणित माझ्या बालपणी असती तर भारताला आणखी एका भास्कराचार्याला का मुकावं लागलं असतं. अमृता, आतापर्यंत आपण कार्यक्रमात काही गाणी ऐकली, तर काही गाणी हे म्हणजे चित्रपटातले प्रसंग असतात, त्यामुळे चित्रपट पुढे जातो. आणि त्यातही बोलायचं झालं तर सुधीर मोघेंचं गाणं ही एक विणलेली कविता. त्यामुळे सुधीर मोघे जेव्हा बाबूजींसोबत काम करतात तेव्हा त्या गाण्याला एक वेगळीच बहार येते. आणि असंच एक गाणं जे वारंवार नवचेतना, नवीन उर्मी देतं, लहरे नमी बहरे नमी शिशिरातून उगवे नमी. त्यामुळे फिनिक्स पक्षी जसा राखेतनं झेप घेऊन नवा आशावाद निर्माण करतो त्याचप्रमाणे हे गाणं. अगदी. फिरुनी नवी जन्मे नमी. एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मे नमी. एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मे नमी. फिरुनी नवी जन्मे नमी. स्वप्नाप्रमाणे भासेल सारे जातील साऱ्या पर्याला व्यथा. भवती सुखाचे स्वर्गीय वारे नाही उदासी ना आर्तता. ना बंधनी वा नाही गुलामी भीती अनामी विसरेन मी. हरवेन मी
असं म्हणतात की सुखी माणसाचा जो सदरा आहे तो जगात कुठेच मिळत नाही, कारण सुख हे मानण्यात आहे. हो, पण गदिमांनी एका वेगळ्या प्रकारे सुखाची व्याख्या केलेली आहे. म्हणजे जनरली सुखाची व्याख्या करताना बरेच लेखक किंवा कवी हे मानवी संवादातनं करतात, पण गदिमांनी 2 श्वानांच्या माध्यमातून सुख म्हणजे काय हे सांगितलं, आणि तीच त्यांची वेगळी खासियत आहे. तर अशीच एक आगळी वेगळी कविता, सुख. एका वटवृक्षाखाली बसून या 2 श्वान एकमेकांना सांगती अनुभव आणि ज्ञान. एक वये वाढलेले एक पिल्लू चिमुकले, वृद्ध बालकात होते काही भाषण चालले. कोणा ठाई सापडले तुला जीवनात सुख, वृद्ध बालका विचारी त्याचे चाटून या मुख. मला वाटते आजोबा सुख माझ्या शेपटात, सदाचाच झटतो मी त्यास धराया मुखात. माझ्या जवळ असून नाही मज गवसत, उगाचच राहतो मी माझ्या भोवती फिरत. अजाणत्या बालकाची सौख्य कल्पना ऐकून, क्षणभरी वृद्ध श्वान बसे लोचन मिटून. कोणा ठाई आढळले तुम्हा जीवनात सुख, तुम्ही वयाने वडील श्वान संघाचे नायक. बाल श्वानाच्या प्रश्नाला देई जाणता उत्तर, तुझे बोलणे बालका बिनचूक बरोबर. परी परी शहाण्या श्वानाने लागू नये सुखापाठी, आत्मप्रदक्षिणा येते त्याचे कपाळी शेवटी. खास तुकडा शोधावा वास घेत जागोजाग, पुढे पुढे चालताना पुच्छ येते मागोमाग. सौरभ, तू नव्या कोऱ्या पुस्तकाचा सुवास घेतलास? हो, आणि त्यामुळेच मुळात वाचनाची गोडी निर्माण होते. हा, नव्याची नवलाई असते ना, त्याची मजाच काय वेगळी. अगं, पण नव्याचे 9 दिवस पण असतातच की. ते झालंच, पण प्रेमामध्ये ओतप्रोत बुडालेलं एखादं प्रेमी उगुल असेल ना, त्याला सगळ्या काही गोष्टी ह्या नवीनच वाटतात, अगदी पहिलं वहिलं. खरंय, म्हणजे नव्यानं प्रेमात पडल्यानंतर प्रत्येक रोज घडणारी गोष्ट ही नवीनच आहे असं वाटतं. आता कसं बोललास, म्हणजे नेहमी उगवणारा चंद्र असू दे, नेहमी पडणारं स्वप्न असू दे, या सगळ्या गोष्टी त्यांना नव्याच वाटतात. काही लक्षात येते? हो, गदिमांनी रचलेलं आणि बाबूजींनी स्वरसात चढवलेलं गाणं नवीन आज चंद्रमा. नवीन आज चंद्रमा, नवीन आज यामिनी, नवीन आज चंद्रमा, नवीन आज यामिनी. मनी नवीन भावना, नवीच स्वप्नलोचनी, नवीन आज चंद्रमा. दूर बाल राहिले, दूर राहिल्या सखी, बोलण्या कुणास वे, सूर दाटले मुखी. अननुभूत माधुरी आज गीत गायने, आज गीत गायने. नवीन आज चंद्रमा. अनादि चंद्र अंबरी, अनादि धुंद यामिनी. यौवनात तू नवी मदीय प्रीत स्वामिनी. घर न प्रीत कुंज हा, बैसये सुहासिनी, बैसये सुहासिनी. नवीन आज चंद्रमा. कोण बाई बोलली वाणी ही प्रियवदा, कोण बाई बोलली वाणी ही प्रियवदा.
या मनात नांदते तुझीच प्रीत संपदा. कशास वेगळेपणा, कशास वेगळेपणा, जवळ ये विलासिनी, जवळ ये विलासिनी. नवीन आज चंद्रमा, नवीन आज यामिनी, मनी नवीन भावना, नवेच स्वप्नलोचनी. नवीन आज